अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माइनॉरिटी टाइम्स न्यूज़ चैनल में आप तमाम का दिली खैर मकदम है। जामे मस्जिद व मुस्लिम चैरिटेबल फ़ंड ट्रस्ट की जानिब से शहर के मज़ाफ़ात बनी कुप्पा में जामिया उलूम एजुकेशनल ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस के दारुल कुरान के दूसरे मरहले की इमारत का इफ्तिताह हाल ही में हुआ। वज़ीर आला सिद्धरामैया ने इफ्तिताह किया और इस मौके पर वज़ीर आला ने कहा कि माशरे में मसावत के लिए हर एक का तालीम याफ्ता होना ज़रूरी है। तालीम के ज़रिए ही हम हर बुराई को ख़त्म कर सकते हैं। उन्होंने ट्रस्ट की खिदमत को सराहा और कहा कि वो तालीम के मैदान में और नुमायाँ खिदमत अंजाम दे। आइन के तहत सबको तालीम हासिल करने के इकसाम मौक़े हासिल हैं। वज़ीर आला ने कहा कि अक़लियती बहबूद के 4,900 करोड़ रुपए के बजट में 200 करोड़ रुपए तालीम पर खर्च करने के लिए उन्होंने वज़ीर अक़लियती बहबूद ज़मीर अहमद ख़ान को हिदायत दी है। वज़ीर आला के सियासी सेक्रेटरी और रुकन कौंसिल जनाब नसीर अहमद ने इस मौके पर कहा कि अक़लियती तबक़ा वज़ीर आला पर हद दर्जा एतमाद करता है, इसको बरकरार रखना चाहिए और अक़लियतों के तहफ़्फ़ुज़, उनकी फलाह व बहबूदी और आइनी हुकूक़ के तहफ़्फ़ुज़ को यकीनी बनाना चाहिए। इजलास में साबिक़ मरकज़ी वज़ीर डॉक्टर के रहमान ख़ान साहब भी मेहमान ख़ुसूसी की हैसियत से शरीक थे। AICC के सेक्रेटरी और केरला और लक्षद्वीप में के इंचार्ज जनाब मंसूर अली ख़ान और के एजुकेशनल और चैरिटेबल ट्रस्ट के सेक्रेटरी डॉक्टर मकसूद अली ख़ान भी शरीक रहे। मैं मेरे घर पे आ गया हूँ। आपको दीगर शुरा में CMA के सदर जनाब फारूक महमूद, हज कमेटी के चेयरमैन जनाब जुल्फ़िकार अली ख़ान टीपू और KMTC के चेयरमैन जनाब BK अल्ताफ़ ख़ान, BMTC के वाइस चेयरमैन जनाब मोहम्मद रिजवान नवाब, उर्दू अकेडमी के चेयरमैन जनाब मोहम्मद अली क़ाज़ी, हज़रत हमीद शाह और हज़रत मुईब शाह दरगाह के एडमिनिस्ट्रेटर जनाब BA बावा भी मौजूद थे। इजलास में वज़ीर आला सिद्धरामैया ने अलमास बाबा सेठ, शाहीन ग्रुप के डॉक्टर अब्दुल क़दीर, जनाब नूरुल अमीन अनवर, मुनव्वर जमा और अब्दुल अज़ीम को इनकी नुमायाँ अक़लियती, नुमायाँ तालीमी और समाजी खिदमत के लिए अवार्ड से नवाजा। ट्रस्ट के खादिम सैयद मुर्तज़ा हुसैन गुफरान ने तकरीब की निज़ामत की। हमायदीन शहर की बड़ी तादाद मौजूद रही और तलबा भी कसीर तादाद में मौजूद रहे। इजलास बहुत ही कामयाब रहा और जिसके लिए जामे मस्जिद चैरिटेबल ट्रस्ट को मुबारकबाद देना लाजमी है। अस्सलामु अलैकुम नाज़रीन। और दूसरे ये गेमिंग, ऑनलाइन गेमिंग वगैरह कई बुराइयां हमारे में आ चुकी है। ये आप में ही नहीं, हम सब लोगों में आ चुकी है। तो इनसे मुनव्वर जमा साहब के बातों का हमें भी अनुकरण करना चाहिए। और आज ही हम बड़ी महिला शक्ति को देख करके, जनाना जरात को देख करके मुझे बड़ी प्रसन्नता है। हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी का भी ये सपना रहा है कि महिला शक्ति को बल ताकतवर बनाया जाए और इसके लिए उन्होंने देश के सर्वोच्च पद पर भी एक महिला को विराजमान किया है और देश के खजाने का भार भी और एक बार डिफेंस का भार भी उन्होंने महिला को सौंपकर महिला शक्ति पर भरोसा किया है। महिलाओं के आगे आने से ही देश आगे बढ़ेगा। और आज एक बात इस मुबारक मौके पर कहना चाहूँगा कि अगर प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी का सपना देश को थर्ड फोर्स के रूप में अगर दुनिया में स्थापित करना है, दुनिया में बनाना है, हम सबको, आपको, हर मज़हब के लोगों को मिलजुल कर ही रहना पड़ेगा, भाईचारे के साथ रहना पड़ेगा और सब पॉलिटिकल पार्टी को इस बारे में सोचना पड़ेगा कि हम अभी ये धर्म के नाम पर राजनीति नहीं करके, जाति के आधार पर राजनीति नहीं करके देश के विकास में हम सब लोग एक भाई जैसे रहें और भाई जैसे साथ में रहकर हम काम करें। और मैं राज्यसभा में गया हूँ तो भाई मंसूर अली खान साहब का भी इनडायरेक्टली मेरे को बड़ा मदद रहा है ताकि मैं राज्यसभा में पहुँचा हूँ।
तो राज्यसभा में जाने के बाद में मैंने हमेशा इस बात का ध्यान रखा है कि हम सब लोग हिंदू मुस्लिम और सब धर्म के लोग मिलजुल कर रहें, और राज्यसभा में भी मैं इसी बात को आगे बढ़ाते हुए मैं सबके साथ भाईचारे के साथ रहने की गुजारिश करता हूं। और कुछ बातें पॉलिटिकल पार्टियों की वोट कंपल्सन की वजह से यहाँ वहाँ होती रहती है। हम चाहते हैं जो हम सब अच्छे लोग हैं, हम सबको एकजुट कर रहना चाहिए, और हम इसी धरती पर आपको और हमारे को और सबको रहना है, तो हम भाईचारे के साथ रहेंगे, यही मैसेज जाना चाहिए। और मुनावर जमा साहब ने कई बातें कही। मैं जैन धर्म से आता हूँ, स्पेशली जो मैं उन्होंने जो ड्रग के बारे में बात कही है, और जैन समाज तो नशा मुक्ति के लिए ही जाना जाता है। हमारे यहाँ शराब का, किसी तरह का नशा का प्रयोग वर्जित है, लेकिन आजकल सोसाइटी में सब लोगों में डाइल्यूशन हो रहा है। तो ये ड्रग का जो मामला है, जो मुनावर जमा साहब ने कहा, मैं आपको भी कहना चाहता हूँ कि आप लोग भी इस संदेश को आगे बढ़ाएं, और ड्रग्स से जो है, नशे से है, हमारी आने वाली पीढ़ियाँ में बड़ा नुकसान होगा, और हमारा परिवार का विकास नहीं होगा, समाज का विकास नहीं होगा। इसके लिए मुनावर जमा साहब ने जो बातें आज कही हैं, उन सब बातों को नहीं दोहराना चाहता हूं, लेकिन उनकी एक एक बात में सार है। और अगर युवा पीढ़ी, आने वाले जो यूथ हैं, अगर उन पर आचरण करेंगे, मैं समझता हूं कि आज इस प्रोग्राम आने का हम सबका प्रयोजन सफल होगा। और पुनः जो ये मुनावर, ये आज इमरान मकसूद साहब ने, जिनका मैं बड़ा आदर करता हूं, अभी उनको सीएम साहब को लेने गए हैं, उनको सबको आदाब करता हूं, बहुत शुक्रिया अदा करता हूं, मुझे मेरे भाइयों के समक्ष आने का आज मौका मिला। मैं आपको विश्वास दिलाते हुए कि मेरा ये आने वाले जीवन में हम हिंदू मुस्लिम और सब धर्मों में एकता बनी रहे, इसके लिए मैं प्रयास करता रहूं, चाहे कहीं भी रहूं, किसी भी पार्टी में रहूं, और ये हम सबका कर्तव्य बनता है। बहुत बहुत जब से सीएम आकर बैठेंगे, कॉन्स्टिट्यूशन प्रियम्बल पढ़ेंगे, तो आप सबको रिपीट करना है बुलंद आवाज में। याद रखें, आप बुलंद आवाज से पढ़ना है। और जब सीएम आएंगे अंदर, आप सबसे गुजारिश करता हूं कि खड़े हो जाएं। ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಹೆಮ್ಮೆಯ ಪ್ರೀತಿಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾಗಿರುವಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬರು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರೊಂದಿಗೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ನೆಚ್ಚಿನ ಸಚಿವರಾದಂತಹ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಸಾಹೇಬರು ಕೂಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ. ರಹೀಂ ಖಾನ್ ಸಾಹೇಬರು ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ. ಜೋರಾದ ಚಪ್ಪಾಳೆಯ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳನ್ನ ಬರಮಾಡಿಕೊಳ್ಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿಸ್ಕೊಳ್ತೇನೆ. ನಾಡು ಕಂಡಂಥ ಧೀಮಂತ ನಾಯಕರು, ಅಹಿಂದ ವರ್ಗಗಳ ನಾಯಕರಾಗಿರುವಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬರು, ಜೊತೆಗೆ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆ ಹಾಗೂ ವಕ್ಫ್ ಸಚಿವರಾದಂಥ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಸಾಹೇಬರು, ಪೌರಾಡಳಿತ ಸಚಿವರಾಗಿರುವಂಥ ರಹೀಂ ಖಾನ್ ಸಾಹೇಬರು, ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ರಾಜಕೀಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳಾಗಿರುವಂಥ ನಸೀರ್ ಅಹಮದ್ ಸಾಹೇಬರು, ಹಾಗೆ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯರು ಇದೀಗ ಆಸನರಾಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಜೋರಾದ ಚಪ್ಪಾಳಿಯ ಮೂಲಕ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಪ್ರೀತಿಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮಿತ್ರರು ಆಹ್ವಾನಿಸಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿಸ್ಕೊಳ್ತೇನೆ. ಜೆಯು ಸಮೂಹ ಸಂಸ್ಥೆಗಳ ದಾರುಲ್ ಖುರಾನ್ ಕ್ಯಾಂಪಸ್ನ ಉದ್ಘಾಟನೆಗೆ ಆಗಮಿಸಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯರಿಗೂ ಪ್ರೀತಿಯ ಸಲಾಂ ಮತ್ತು ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನ ತಿಳಿಸ್ತಾ, ನಾನು ಸಂವಿಧಾನದ ಪೀಠಿಕೆಯನ್ನು ಓದ್ತೇನೆ. ತಾವೆಲ್ಲರೂ ಎದ್ದು ನಿಂತು ತಮ್ಮ ಕೈಯನ್ನ ಮುಂದೆ ಮಾಡಿ ನನ್ನೊಂದಿಗೆ ಸಂವಿಧಾನದ ಪೀಠಿಕೆಯನ್ನ ಮರು ಉಚ್ಚರಿಸಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿಸ್ಕೊಳ್ತೇನೆ. ಭಾರತದ ಜನತೆಯಾದ ನಾವು ಭಾರತವನ್ನು ಸಾರ್ವಭೌಮ, ಸಮಾಜವಾದಿ,
ಧರ್ಮ ನಿರಪೇಕ್ಷ ಪ್ರಜಾಸತ್ತಾತ್ಮಕ ಗಣರಾಜ್ಯವನ್ನಾಗಿ ರೂಪಿಸುವುದಕ್ಕಾಗಿ ಭಾರತದ ಎಲ್ಲ ಪ್ರಜೆಗಳಿಗೆ ಸಾಮಾಜಿಕ, ಆರ್ಥಿಕ ಮತ್ತು ರಾಜಕೀಯ ನ್ಯಾಯವನ್ನು, ವಿಚಾರ, ಅಭಿವ್ಯಕ್ತಿ, ನಂಬಿಕೆ, ಧರ್ಮ ಮತ್ತು ಉಪಾಸನೆಯ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವನ್ನು, ಸ್ಥಾನಮಾನ ಮತ್ತು ಅವಕಾಶಗಳ ಸಮಾನತೆಯನ್ನು ದೊರೆಯುವಂತೆ ಮಾಡುವುದಕ್ಕಾಗಿ ವ್ಯಕ್ತಿ ಗೌರವ, ದೇಶದ ಏಕತೆ ಮತ್ತು ಸಮಗ್ರತೆಗಾಗಿ ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ಭ್ರಾತೃತ್ವ ಭಾವನೆಯನ್ನ ಮೂಡಿಸುವುದಕ್ಕೆ ದೃಢ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನ ಸಭೆಯಲ್ಲಿ 1949 ಇಸವಿಯ ನವೆಂಬರ್ ತಿಂಗಳ 26ನೇ ದಿನದಂದು ಈ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ನಮಗೆ ನಾವೇ ಅರ್ಪಿಸಿಕೊಂಡು ಅಂಗೀಕರಿಸಿ ಶಾಸನವಾಗಿ ವಿಧಿಸಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಜೈ ಸಂವಿಧಾನ್. ಭಾರತೀಯರಾದ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಮೂಲ ಮಂತ್ರವಾದಂತಹ ಸಂವಿಧಾನದ ಪೀಠಿಕೆಯನ್ನ ಓದಿದಂಥ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯರಿಗೂ, ಪ್ರೀತಿಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೂ ತುಂಬು ಹೃದಯದ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ತಿಳಿಸ್ತಾ, ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಗಮನಕ್ಕೆ ದಾರುಲ್ ಖುರಾನ್ ಎಂದ ಕೂಡಲೇ ಕೇವಲ ಇಸ್ಲಾಮಿಕ್ ಶಿಕ್ಷಣವಲ್ಲ, ದಾರುಲ್ ಖುರಾನ್ ನಲ್ಲಿ ಇಸ್ಲಾಮಿಕ್ ಶಿಕ್ಷಣದ ಜೊತೆಗೆ ಲೌಕಿಕ ಶಿಕ್ಷಣವನ್ನ ಕೊಡೋದು ಕೂಡ ಜೆಯು ಸಮೂಹ ಸಂಸ್ಥೆಗಳ ಉದ್ದೇಶವಾಗಿದೆ. ಈಗಷ್ಟೇ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನ ನೆರವೇರಿಸಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಕಟ್ಟಡದ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನ ನೆರವೇರಿಸಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಈಗ ತಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸ್ವಾಗತಿಸಬೇಕಾಗಿ ನಾನು ಜಾಮಿಯಾ ಮಸ್ಜಿದ್ ಮತ್ತು ಮುಸ್ಲಿಂ ಚಾರಿಟೇಬಲ್ ಫಂಡ್ ಟ್ರಸ್ಟ್ನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳಾಗಿರುವಂತಹ ಸೈಯದ್ ನೂರುಲ್ ಅಮೀನ್ ಅನ್ವರ್ ಸಾಹೇಬ್ರವರನ್ನ ವಿನಂತಿಸ್ಕೊಳ್ತೇನೆ. सदर साहब को छोड़ को आगे सकते अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू. ಬಿಸ್ಮಿಲ್ಲಾಹಿರ್ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಂಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಮುಸಲ್ಮಾನರ ಕೊಡುಗೆಯೂ ಕೂಡ ಅಪಾರವಾದಂಥದ್ದು. ಇಂತಹ ಒಬ್ಬ ಅಪ್ರತಿಮ ದೇಶಪ್ರೇಮಿಯಾಗಿರುವಂಥ ಮುಸ್ಲಿಂ ವೆಲ್ಲೋರಿರವರ ಪುಸ್ತಕವನ್ನ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ, ಇಂಗ್ಲಿಷ್ನಲ್ಲಿ ಮತ್ತು ಉರ್ದು ಭಾಷೆಗಳಲ್ಲಿ 3 ಭಾಷೆಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ಸಂಗ್ರಹವನ್ನ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಇದರ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಮತ್ತೆಲ್ಲ ಗಣ್ಯರು ಸೇರಿ ನೆರವೇರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪುಸ್ತಕವನ್ನ ಸಂಪಾದಕೀಯ ಮಾಡಿರುವಂತಹ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಶಾಕಿರಾ ಖಾನಂ ರವರು ಕೂಡ ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಇದ್ದಾರೆ. ಅವರ ಸುಪುತ್ರರು ಕೂಡ ವೇದಿಕೆ ಮೇಲಿದ್ದಾರೆ. ಜೋರಾದ ಚಪ್ಪಾಳೆಯ ಮೂಲಕ ನಾವು ಮುಸ್ಲಿಂ ವೆಲ್ಲೋರಿರವರಿಗೆ ಗೌರವವನ್ನ ಸಲ್ಲಿಸೋಣ. ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರ, ನಮ್ಮ ನಾಡಿಗೋಸ್ಕರ ಹೋರಾಡದವರನ್ನ ನೆನಪಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿರುವಂಥದ್ದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಕರ್ತವ್ಯ. ಪುಸ್ತಕವನ್ನ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದಂಥ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯರಿಗೂ ಪ್ರೀತಿಪೂರ್ವಕ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಇದೀಗ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಬೇಕಾಗಿ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ರಾಜಕೀಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳಾದಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ನಸೀರ್ ಸಾಹೇಬ್ರಲ್ಲಿ ನಾನು ವಿನಂತಿಸ್ಕೊಳ್ತೇನೆ. ಜೋರಾದ ಚಪ್ಪಾಳೆಯ ಮೂಲಕ ಅವರನ್ನ ಬರಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಅರ್ಥಪೂರ್ಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಬರೀ ಸಂತೋಷದಿಂದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲ ಬಂದು ಭಾಗವಹಿಸಿದ್ದೇವೆ. ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ 7 ಕೋಟಿ ಜನಗಳಿಗೆ
ಸಮಾನತೆ ಅವಕಾಶಗಳು ಸಿಗಬೇಕು ಅಂತ ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯಜಿಯವರೇ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬಂದು ರಾಜ್ಯದ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಸಚಿವರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜಮೀರ್ ಅಹ್ಮದ್ರವರೇ, ರಹೀಂ ಖಾನ್ರವರೇ, ಲೇಹರ್ ಸಿಂಗ್ರವರೇ, ನಮ್ಮ ವಿಶೇಷವಾಗಿ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಸುಮಾರು ಒಂದು 50-60 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಸೇವೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾಜಿ ಸಚಿವರು, ಮಾಜಿ ರಾಜ್ಯಸಭಾ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು, ಮಾಜಿ ರಾಜ್ಯಸಭಾ ಸದಸ್ಯರು ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೆ ರೆಹಮಾನ್ ಖಾನ್ರವರೇ ಹಾಗೂ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಗಣ್ಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳೇ, ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಜಾಮಿಯಾ ಉಲೂಮ್ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದರೆ, ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರೇ, ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಸುಮಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ದಿವಂಗತ ರಿಯಾಜುರ್ ರೆಹಮಾನ್ರವರು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜಾಮಿಯಾ ಉಲೂಮ್ ಈ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಸುಮಾರು 2500 ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಒಂದು ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯ ಆಗಿದೆ. ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನೋಡಿದಾಗ ಈ ಒಂದು ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಖದೀರ್ ಸಾಬ್ರವರು ಸಹ ಇದ್ದಾರೆ, ಶಾಹೀನ್ ಗ್ರೂಪ್ ಆಫ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ಸ್. ಸರ್, ನಿಮ್ಮ ಗಮನ ಸಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ನಿಮಿಷ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಗಮನ ಸಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡಬೇಕು. ಡಾಕ್ಟರ್ ಖದೀರ್ರವರು ಬೀದರಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಾಹೀನ್ ಗ್ರೂಪ್ ಆಫ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಇವತ್ತು ನೀಟಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಒಂದು 400 ಮಕ್ಕಳಿಗೆ ಫ್ರೀಯಾಗಿ MBBS ಸೀಟ್ ಕೊಡಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಒಂದು ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅದೇ ರೀತಿ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಯೂನುಸ್ ಸೇಠ್ರವರು ಇದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ಬಾಬಾ ಹಾರ್ಟ್ ಗ್ರೂಪ್ನವ್ರದ್ದು ಬಾಬಾ ಅವರಿದ್ದಾರೆ, ಮತ್ತು ನಮ್ಮ ನೂರುಲ್ ಅಮೀನ್ರವರಿದ್ದಾರೆ, ಮುನವರ್ ಇವರೆಲ್ಲ ಕೇವಲ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಬಂತಕ್ಕಂಥ ಜನ ಅಲ್ಲ, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಕೊಟ್ಟು, ಅದು ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಕಾಲೇಜ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಬೇರೆ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳಲ್ಲಿ ಅವರು ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಕೊಟ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಜನ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಬಂದು ಸೇರಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು. ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಬಿಡುವು ಇಲ್ಲದೆ ಇದ್ರೂ ಸಹ ಇವತ್ತು ಬೆಲ್ಗಾಮಲ್ಲಿ ಕಿತ್ತೂರು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದ್ರೂ ಸಹ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಮ್ಮ ಡಾಕ್ಟರ್ ಮಕ್ಸೂದ್ ಇಮ್ರಾನ್ ಸಾಹೇಬರು, ಜಾಮಿಯಾ ಉಲೂಮ್ ಮತ್ತು ಜಾಮಿಯಾ ಮಸ್ಜಿದ್ ಟ್ರಸ್ಟ್ನವರು ಎಲ್ಲ ಬಂದು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಬರಬೇಕು, ಈ ಒಂದು ಬೃಹತ್ ಕಟ್ಟಡವನ್ನು ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಬಂದು ಕೇಳಿದಾಗ ಆಯಿತು, ನಾನು ನಿಜವಾಗಿ ಬರ್ತೀನಿ, ನಿಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತೀನಿ ಅಂಥೇಳಿ ಇವತ್ತು ತಾವು ಬಂದಿರತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸಂದೇಶ ಹೋಗಿದೆ. ತಾವು ಯಾವತ್ತೂ ನೀವು ನಮ್ಮ ಜೊತೆಗಿದ್ದೀರಾ, ನಮ್ಮ ಕಷ್ಟ ಸುಖಗಳಲ್ಲಿ ತಾವು ನಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತೀರಾ. ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಮಗೆ ಒಂದು ಸುರಕ್ಷತೆ ಮತ್ತು ಸಮಾನತೆ ನಿಮ್ಮ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಸಿಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಭಾವನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. मोहतरम बुजुर्गों, नौजवान दोस्तों, ये एक हिस्टोरिकल फंक्शन है. आज 60 पर 4 एकड़ का एक कैंपस है. इतना बड़ा खूबसूरत कैंपस के अंदर आज हमारे राज्य के प्रदेश के मुख्यमंत्री जनाब सिद्धरामैया साहब आपके सामने हैं. मुझे बड़ा फख्र होता है कि 2013 से 2018 तक ये हमारे प्रदेश के मुख्यमंत्री रहे और उसके बाद 2023 मई से अल्हम्दुलिल्लाह आज तक और आने वाले 3 साल तक
ये इस प्रदेश के मुख्यमंत्री रहेंगे और अल्हम्दुलिल्लाह इनके साथ इनकी कोशिश यही होती है कि हम इंसानियत के साथ रहें, हम लोगों को इंसाफ दिलाएं और हमारा जो हक हम ना मिलना चाहिए वो हक दिलवाने की और हर वक्त ये कोशिश करते रहते हैं। यही वजह है कि हमारे अंदर आज तालीमी मैदान में हमारे साथ बहुत अच्छा इंतज़ाम हो रहा है। हमारे बच्चे तालीमी मैदान में आगे आ रहे हैं। हर साल नीट के ज़रिए से तकरीबन 1000 डॉक्टर्स बन रहे हैं। नीट के ज़रिए से हज़ारों इंजीनियर्स बन रहे हैं। ये एक मौका तकरीबन 2013 से चलकर आते आते अब तक अल्हम्दुलिल्लाह एक तब्दीली आई हुई है और इस तब्दीली को हम आगे बढ़ाना है और इस तब्दीली को हम लोगों को आगे लेकर जाना है। और मुझे बड़े फ़ख्र के साथ कहना चाहूँगा कि इस साल के बजट में हम लोगों के लिए वेलफेयर मिनिस्ट्री के लिए तकरीबन 4500 करोड़ रुपए का बजट जनाब सिद्धरामैया साहब ने दिया है। और हमारे प्रदेश के मंत्री मिनिस्टर साहब वज़ीर साहब BZ ज़मीर अहमद खान की लीडरशिप में ये चाहे वो कर्नाटका माइनॉरिटीज़ डेवलपमेंट कॉरपोरेशन हो, चाहे वो माइनॉरिटीज़ डायरेक्टर ऑफ माइनॉरिटीज़ हो, चाहे वो हमारा वक्फ बोर्ड हो, चाहे वो हाउसिंग कॉरपोरेशन हो और स्लम बोर्ड हो, इसमें सब हम लोगों के साथ बड़ी तब्दीली और बड़ी तादाद में हम लोगों को उससे फ़ायदा हो रहा है। मैं चाहूँगा कि ये इंतज़ाम अगले साल भी ऐसे ही होते रहे। और मैं ख़ासकर मुख्यमंत्री साहब से गुजारिश करना चाहता हूँ, ಬೇಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ದಯವಿಟ್ಟು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಒಂದು ವಾತಾವರಣ ನಮ್ಮ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಏನು ಆಗಿದೆ, ಇವತ್ತು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಯಾರಿಗೂ ನೋಡ್ತಾ ಇಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಅಪೂರ್ವವಾದ ನಂಬಿಕೆ ಇದೆ, ಅಪೂರ್ವವಾದ ಗೌರವ ಇದೆ, ಅಪೂರ್ವವಾದ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ. ಆ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ಮುಂದೆನೂ ಸಹ ತಾವು ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತೀರ. ನಮಗೆ ಸಿಗಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಹಕ್ಕನ್ನು ತಾವು ಕೊಡಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಅವಕಾಶ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತೀರಾ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಮಾತನಾಡೋದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಅಭಿಮಾನದ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಿ ಎರಡು ಮಾತನ್ನ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ. ಅತ್ಯಂತ ಅರ್ಥಪೂರ್ಣವಾಗಿ ಸಮಾಜದ ಬಗ್ಗೆ ಅತ್ಯಂತ ಕಾಳಜಿಯಿಂದ ಮಾತನಾಡಿದಂತಹ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ನಸೀರ್ ಅಹಮದ್ ಸರ್ ಅವರಿಗೆ ಪ್ರೀತಿಪೂರ್ವಕ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ತಿಳಿಸ್ತಾ ಇದೀಗ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಬೇಕಾಗಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಪ್ರೀತಿಯ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಕಲ್ಯಾಣ ಹಾಗೂ ವಕ್ಫ್ ಸಚಿವರಾಗಿರುವಂತಹ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ज़मीर ಅಹಮದ್ ಸಾಹೇಬ್ರಲ್ಲಿ ನಾನು ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ತೇನೆ. ಅಸ್ಸಲಾಮು ಅಲೈಕುಂ ರಹಮತುಲ್ಲಾಹಿ ಬರ್ಕಾತುಹು. ಎಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಜೈ ಭೀಮ್, ಜೈ ಭೀಮ್, जय जय भीम. ज़रा ज़ोर से ताकत से जय भीम बोलना. आज की देख रही आज हिंदुस्तान के अंदर किस हालत से हमें गुजर रही तुम्हें लोग अच्छी तरह से जानती. आज बाबा साहब अम्बेडकर संविधान नहीं देखो रहे थे तो आज तुम्हें भी वहाँ बैठ नहीं सकते थे, ये प्रोग्राम नहीं चल सकता था, मैं भी मिनिस्टर होकर आज खड़ नहीं सकता था. ये बाबा साहब अम्बेडकर संविधान देने की वजह से ना ये प्रोग्राम भी हो रहा, मैं भी तुम्हारे सामने खड़ी हूँ. तो हमारा फ़र्ज़ बनता कि नहीं ज़ोर से जय भीम बोलना. जय भीम, जय भीम, जय जय भीम. देश में तशरीफ़ फरमाए. इस जलसे के जिम्मेदार हज़रात, मेरे चाहिए आपके चाहिए कर्नाटका के चीफ मिनिस्टर जनाब सिद्धरामैया साहब और एक मेरे चाहिए मौलाना मसूद इमरान साहब, हमारे पार्टी के लीडर, मेरे लीडर एक्स यूनियन मिनिस्टर जनाब रहमान खान साहब और एक हमारे पार्टी के लीडर मेरे बड़े भाई सीएम पॉलिटिकल सेक्रेटरी जनाब नसीर अहमद साहब और लोकसभा सदस्य मेरे प्रिय मेरे करीबी दोस्त लहरी सिंह साहब और एक हमारे पार्टी के लीडर मिनिस्टर जनाब रहीम खान साहब, नूरुल अमीन साहब, यूनुस अहमद साहब, मंसूर अली खान साहब, गफ्फार साहब, प्रसाद अब्बैया साहब, भीमा नायक साहब, BK अल्ताफ़ खान साहब, टिप्पू साहब, रिजवान साहब, मसूद अली खान साहब, अब्दुल खादर साहब, इस्माइल ज़बीउल्लाह साहब, डैश पे तशरीफ़ फरमाए. तमाम ज़िम्मेदार हज़रात बैठे हुए, तमाम
बच्चों, आज बहुत बड़ी खुशी का दिन है। बहुत दिन से मौलाना जामे उलूम के अंदर एक बिल्डिंग इनॉग्रेशन करना करके चीफ मिनिस्टर साहब को लेके आना करके बहुत दिन से मौलाना मसूद इमरान साहब कह रहे थे। तो मैं मसूद इमरान साहब, हमारे नसीर अहमद साहब जाके एक 8 दिन पहले हमारे कर्नाटका के चीफ मिनिस्टर सिद्धरामैया साहब को जब दावतनामा दिए कि एक इनॉग्रेशन बिल्डिंग इनॉग्रेशन फंक्शन है, आप मेहरबानी करके आना करके इनविटेशन कार्ड दिए, बगैर सोचे मैं 26 सत्य आता हूँ, 25 तारीख को दोपहर को ये प्रोग्राम रख लो और इधर ही आके खाना खा के जाता हूँ। उन्होंने वादा जो किए, जो वादे के हिसाब से आज आके जो बिल्डिंग इनॉग्रेशन किए, मैं दिल की गहराई से आपकी तरफ से, तमाम जिम्मेदारों की तरफ से, हमारे कर्नाटका, हमारे चाहिए कर्नाटका के चीफ मिनिस्टर सिद्धरामैया साहब को मुबारकबाद देता हूँ। तो ज़्यादा ना बात करते क्यों, वक्त कम होने की वजह से आज सीएम का भी जो था प्रोग्राम, बहुत प्रोग्राम है सीएम के, सवेरे के भी प्रोग्राम में हम लोग ने अंबेडकर भवन के अंदर अटेंड करके, ये प्रोग्राम अटेंड करके उनको वापस दोबारा बेलगाम जाना है चीफ मिनिस्टर साहब को। तो इसलिए ज़्यादा ना बात करते हुए मैं मौलाना मसूद इमरान साहब को मैं दिल की गहराई से एक मुबारकबाद देते हुए, मौलाना रियाज़ो, मेरे चाहिए मौलाना कोई है तो रियाज़ुर रहमान साहब, उसके बाद किसको भी मौलाना चाहिए मौलाना बोला हूँ तो हमारे मौलाना मसूद इमरान साहब को, जो मौलाना